ताज़ा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. A7 न्यूजमध्ये आपले स्वागत. शेख नोमान शेख नईम यांची इंडियन यूथ काँग्रेस आउटरीच सेल जिल्हाध्यक्षपदी निवड. 2014 नंतर भाजप सरकारने देशात अत्यंत हलाखीची परिस्थिती निर्माण करून ठेवलेली आहे. अशा हलाखीच्या परिस्थितीतून देश बाहेर कसा काढावा यासाठी सोनियाजी गांधी, खासदार राहुलजी गांधी, खासदार मल्लिकार्जुन खरगे, प्रियंका गांधीसह देशातील अनेक पक्ष एकत्रित येऊन इंडिया आघाडी निर्माण करून, तसेच राहुलजी गांधी यांनी प्रथम भारत जोडो यात्रा व आज भारत न्याय यात्रा काढून देशात आपला संदेश पोहोचवित आहेत. यात आमचा व सर्वसामान्य जनतेचा दायित्व बनत आहे की आम्हीसुद्धा त्यामध्ये हातभार लावावा. त्या दृष्टिकोनास नजरेसमोर ठेवून जिल्ह्यात काँग्रेस पक्ष मजबूत करण्यासाठी माजी आमदार भाऊरावजी पाटील गोरेगावकर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वांनी मोठ्या संख्येने काँग्रेस पक्षात प्रवेश घेऊन कामास सुरुवात केलेली आहे. जिल्ह्यात युवकांनी जोमाने कामाला लागावे व काँग्रेस पक्ष बळकट आणि मजबूत व्हावा या उद्देशाने माजी आमदार भाऊरावजी पाटील गोरेगावकर व काँग्रेस जिल्हाध्यक्ष दिलीपजी देसाई यांनी युवक काँग्रेस नेतृत्व शेख नोमान शेख नईम यांची इंडियन यूथ काँग्रेस आउटरीच सेल जिल्हाध्यक्षपदासाठी शिफारस केली असता राज्याचे प्रदेश अध्यक्ष डॉक्टर शफीक अहमद मुंबई यांनी त्यांना नियुक्तीपत्र बहाल केले. हे नियुक्तीपत्र माजी आमदार भाऊरावजी पाटील गोरेगावकर यांच्या हस्ते शेख नोमान शेख नईम यांना देऊन त्यांचे स्वागत करून पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी युवा नेते रणजित पाटील गोरेगावकर, शेख नईम शेखलाल, काँग्रेस शहराध्यक्ष पवन उपाध्याय, अल्पसंख्याक सेल जिल्हाध्यक्ष साद अहमद, आबेद अली जागीरदार, मदन शेळके, रंगनाथ पाटील, शालिक पाटील, शेख बासित, पठाण साजिद खान, सतीश लोणकर, शेख आवेज, शेख नफीस पहलवान, शेख शाहनवाज हुसेन, शेख अफरोज, रऊफ खान, मोहम्मद आमिर बागवान, सैयद गौस, कलीम खान, यूसुफ खान, शेख अदनान पहलवान, शेख फयाज, शेख उबैद, शेख बासित महबूब, जिल्हाध्यक्ष VR LMC आदी उपस्थिती होती. A7 न्यूजसाठी अनिस अहमद, हिंगोली. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे युवक अध्यक्ष डॉक्टर शफीक अहमद यांनी हिंगोली येथे जिल्हाध्यक्ष म्हणून शेख नुमान शेख नईम यांची नियुक्ती केली आहे. निश्चितपणे शेख नुमान यांच्या नेतृत्वाखाली युवाची चांगली पिढी ते या ठिकाणी तयार करतील. राहुल गांधीचे विचार, प्रियंका गांधीचे विचार, सोनिया गांधींचे विचार हे तरुणांपर्यंत नेल्याशिवाय ते राहणार नाही आणि त्यांच्या नेतृत्वात या ठिकाणी युवक मोठ्या प्रमाणामध्ये काँग्रेसच्या पाठीमागे येईल याची आम्हाला पूर्णपणे खात्री आहे. इंडियन यूथ कांग्रेस आउटरीच सेल का हिंगोली जिलाध्यक्ष बनाया गया. जिलाध्यक्ष की जो नियुक्ति है मेरी हमारे आमदार भाऊरावजी पाटिल गोरेगावकर साहब, इन्होंने जो तो मेरा नाम नॉमिनेट किया था हमारे प्रदेश अध्यक्ष डॉक्टर शफीक अहमद खान साहब को, और उन्होंने आमदार भाऊरावजी पाटिल गोरेगावकर साहब के परमिशन से मुझे हिंगोली जिले का जो तो जिलाध्यक्ष अपॉइंट किया. और इंडियन यूथ कांग्रेस आउटरीच सेल जो है तो माननीय राहुल जी गांधी और सोनिया जी गांधी और प्रियंका जी गांधी के जो विचारधारा है वो लोगों तक पहुंचाने का हम सब युवा जो है तो संकल्प लेते हैं. और आगे भी जो है तो बड़ी ताकत के साथ हम माननीय आमदार भाऊरावजी पाटिल गोरेगावकर साहब इनके नेतृत्व में हिंगोली जिले में यूथ कांग्रेस का काम जो है तो बड़ी ताकत के साथ करेंगे, ऐसी मैं उम्मीद दिलाता हूं और मेरे दो अल्फाज खत्म करता हूं. कांग्रेस पक्षाचा राहुल गांधी तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. भाऊरावजी तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. प्रियंका जी गांधी तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. सोनिया जी गांधी तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. खरगे जी जिंदाबाद, जिंदाबाद जिंदाबाद. सोनिया गांधी जिंदाबाद, जिंदाबाद जिंदाबाद. भाऊरावजी पाटील जिंदाबाद.